आपला पुढचा टॉपिक आहे रेझिन आयडेंटिफिकेशन कोड. रेझिन आयडेंटिफिकेशन कोड RIC कोड. मुलांनो, रेझिन म्हणजे काय? तर रेझिन म्हणजे एक प्रकारचं लिक्विड असतं आणि त्या लिक्विडचं आपण पॉलिमरमध्ये कन्व्हर्जन करू शकतो, म्हणजे त्याच्यापासून वेगवेगळे पॉलिमर्स तयार करू शकतो. आता आपण नेहमीच्या जीवनामध्ये प्लास्टिकशी निगडीत प्लास्टिकच्या खूप वस्तू वापरतो. ॲक्च्युली प्लास्टिक म्हणजे काय असतं? हे एक प्रकारचं पॉलिमरच आहे, पण आपण त्यांना काय झालंय की सगळ्याला मिळून एकच वर्ड वापरतो की प्लास्टिक. ॲक्च्युली ते वेगवेगळ्या प्रकारचे पॉलिमर्स असतात. तुम्ही तुमच्या EVS मध्ये शिकला असाल की 3 ॲरो असतात बघा प्रत्येक ह्याच्यासाठी, रियूज, रिड्यूस अँड रिसायकल. हे तुम्ही शिकलेले आहात बरोबर. हे 3 ॲरो EVS मध्ये तुम्ही शिकलेले आहात. काय करायचं आहे की प्लास्टिकचा आपल्याला वापर कमी करायचा आहे, त्याच्यानंतर रियूज करायचे ते आणि रिसायकल करायचे ते, बरोबर. तर 1988 साली प्लास्टिक इंडस्ट्रीनी तिथे जे वर्कर्स कामाला होते, प्लास्टिक आणि रिसायकलिंगच्या इंडस्ट्रीमध्ये काही वर्कर्स कामाला होते, त्यांना ते प्लास्टिक सॉर्ट करण्यासाठी सोपं जावं म्हणून त्यांनी हा कोड बनवला आणि म्हणून त्याला काय म्हणतात? रेझिन आयडेंटिफिकेशन कोड. तर आता हे जे कोड आहेत ते क्रोनॉलॉजिकल ऑर्डरने आहेत. 1 पासून 7 पर्यंत त्याला नंबर दिलेले आहेत, बरोबर, आणि त्यांची नावं पण दिलेली आहेत. तर आता हा माझ्याकडे चार्ट आहे, मी तुम्हाला दाखवते. हे बघा, पहिलं 3 ॲरो आहेत बघा, त्याच्यामध्ये नंबर लिहिलेला आहे. कुठलीही प्लास्टिकची वस्तू तुम्ही जेव्हा हातात घ्याल तेव्हा त्याचं बॉटम बघायचं आहे, त्याच्या खाली बघायचं आहे, तिथे 3 ॲरो दाखवलेले असतात आणि त्या 3 ॲरोच्या मध्ये रिसायकलिंगच्या सिम्बॉलच्या मध्ये एक नंबर लिहिलेला असतो. तो नंबर म्हणजेच रेझिन आयडेंटिफिकेशन कोड, बरोबर. तर जेव्हा तो नंबर 1 असतो, 1 असतो, तेव्हा त्याचं नाव काय असतं? रेझिनचं PET हा शॉर्ट फॉर्म आहे, पॉलीइथिलीन टेरिप्थॅलेट. पॉलीइथिलीन टेरिप्थॅलेट. तर हे जे पॉलीइथिलीन टेरिप्थॅलेट आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये खूप वापरतो. त्याचं उदाहरण बघा, इथे दाखवलेलं आहे. बॉटल्स आहेत, काही ट्रे आहेत आणि कपडे आहेत. आता माझ्याकडे काही एक्झाम्पल आहे 1 नंबरचे रेझिनचे. तर ह्या बॉटल्स पाण्याच्या आपण बऱ्याचदा वापरतो बघा, बिस्लेरी आणि कुठलंही आपण पॅक जे बॉटल पाण्याच्या वापरतो, तर त्या बॉटल सगळ्या 1 नंबरच्या आहेत. 1 नंबर रेझिन आयडेंटिफिकेशन कोड आहे. तर त्याच्या बॉटमला बघायचं, तिथे 1 नंबर लिहिलेला असतो त्या 3 ॲरोमध्ये, बरोबर, किंवा या ठिकाणी दाखवलेला असतो तो नंबर. आता इतक्या लांबून तुम्हाला हे दिसणार नाही, पण घरी तुम्ही जेव्हा पाण्याची बॉटल असेल तर ते नंबर बघायचा. तसंच हे जे हल्ली जे पार्सलसाठी किंवा ह्याच्यासाठी कंटेनर्स वापरतात, हे बघा तुमच्या ओळखीचे हे कंटेनर, तर या कंटेनरमध्ये पण PET बॉटमला बघायचं, PET 1 नंबर दिलेला आहे, पॉलीइथिलीन टेरिप्थॅलेट. तर आता हे जे 1 नंबरचं रेझिन आहे तर ते रिसायकल होतं. इट कॅन बी रिसायकल्ड. ओके. त्यानंतर 2nd नंबर कोड असलेलं, इथे बघा 2nd नंबर कोड असलेलं HDPE, हाय डेन्सिटी पॉलीइथिलीन. हाय डेन्सिटी पॉलीइथिलीन. तर हाय डेन्सिटी पॉलीइथिलीनचे कुठले कुठले एक्झाम्पल्स आहेत बघा. हे वेगवेगळे, आपण आता नीळ आणली किंवा सोप्सच्या बॉटल असतात किंवा शॅम्पूच्या बॉटल्स, काही तुम्ही क्रीम आणले, कॉस्मेटिक्स आणले, तर त्याच्या ज्या बॉटल्स असतात तर त्या जनरली 2 कोड असलेल्या असतात, बरोबर. माझ्याकडे इथे एक्झाम्पल आहे बघा, ही शॅम्पूची बॉटल आहे, त्याचा कोड खाली बघा बॉटमला RIC कोड 2 आहे याच्यामध्ये. त्याच्यानंतर ही रॉबिन लिक्विडची बॉटल आहे, त्याचा पण कोड 2 आहे. काही पाण्याच्या बॉटल सुद्धा 2
कोड RIC कोड असलेले असतात. याचा पण कोड 2 आहे. आलंय लक्षात? हाय डेन्सिटी पॉलिइथिलीन याचा कोड 2 आहे. हे पण रिसायकलेबल आहे. आता कोड नंबर 3, RIC कोड नंबर 3 PVC पॉलिव्हिनिल क्लोराईड. आपण म्हणतो बघा बऱ्याचदा PVC पाईप. PVC म्हटलं की सगळ्यांना पाईप्स आठवत असतील, बरोबर? PVC पाईप्स. तर त्याचं एक्झाम्पल काय आहे? ऑब्व्हियसली PVC पाईप्स. नंतर ते आपण खिडक्यांचे जे ब्रॅकेट्स असतात हल्ली, तर त्या ब्रॅकेट्स पण ते PVC मटेरियलनी बनलेलं असतं. नंतर सीडीज ज्या असतात त्या पण PVC मटेरियलच्या असतात. हे बघा, हा PVC पाईप आहे, त्याचा RIC कोड नंबर 3. हे असे PVCचे व्हॅक्युम क्लिनरच्या ज्या अटॅचमेंट असतात त्या पण PVCचे असतात. आणि CD हे सगळे RIC कोड 3चे असतात. PVC मटेरियल जे आहे ते जनरली रिसायकल होत नाही. त्याच्यानंतर 4 नंबर LDPE लो डेन्सिटी पॉलिइथिलीन. लो डेन्सिटी पॉलिइथिलीन. आता त्याचे जे एक्झाम्पल्स आहेत लो डेन्सिटी पॉलिइथिलीनचे, ते काही बॉटल स्क्विजेबल बॉटल ज्या असतात तर त्या 4 नंबरचा कोड असतो. नंतर क्लिंग रॅप. आपण क्लिंग रॅप वापरतो बघा, काही फूड मटेरियल किंवा फ्रुट्स कव्हर करून ठेवायला क्लिंग रॅप वापरतो. त्याचं पण प्लास्टिक नंबर 4चं रेझिनचं असतं. त्याच्यानंतर बऱ्याचदा पॅकिंगसाठी पण जे बबल रॅप वापरतात किंवा बऱ्याच प्रकारच्या प्लास्टिकच्या बॅग ज्या असतात त्या पण 4 नंबरचं रेझिन असतं. हे बघा, हे पॅकिंगचं तुम्हाला आवडत असेल, हे याचे फटाके तुम्ही फोडले असतील, बरोबर? तर ह्याच्यावरती पण लिहिलेलं असतं बघा, रिसायकलचा सिम्बॉल आहे आणि त्याच्यामध्ये 4 नंबर लिहिलेला आहे, बरोबर? तर हे काय आहे? LDPE लो डेन्सिटी पॉलिइथिलीन. त्याच्यानंतर हे क्लिंग रॅप. क्लिंग रॅप आहे, त्याचा पण 4 कोड आहे. आजकाल वेगळ्या पद्धतीचे क्लिंग रॅप पण येतात जे बायोडिग्रेडेबल असतात, पण हा जो आहे याचा कोड 4 आहे. इट इज नॉट बायोडिग्रेडेबल. नंतर हे बघा, तुम्ही तर नेहमी फेविकॉल वापरत असाल, तर फेविकॉलची बॉटल आहे, त्याच्या बॉटमला बघायचं, त्याच्या बॉटमला पण 4 नंबरचा कोड आहे. 4 कोड दिलेला आहे. तर हे काय आहे? LDPE. आणि LDPE कधी रिसायकल होतं किंवा होत नाही, त्याचे 2 प्रकार आहेत. काही वेळा ते रिसायकल केलं जातं, काही वेळा केलं जात नाही. आता हे जे आहे क्लिंग रॅप आहे ते रिसायकल होत नाही. या पॉलिथिन बॅग्स आहेत ते रिसायकल होतात. आता 5 नंबरचा कोड जो आहे तो पॉलिप्रोपेलिन आहे. पॉलिप्रोपेलिनचे बरेचसे गोष्टी आपण आपल्या रोजच्या व्यवहारामध्ये वापरतो. बऱ्याचदा आपण फूडचं पार्सल आणतो हॉटेलमधनं किंवा हलव्याच्या दुकानातनं आपण श्रीखंड किंवा काही आणलं, स्वीट आणलं, तर ते बऱ्याचदा एका कंटेनरमध्ये येत असतं आणि ते जे कंटेनर असतं ते पॉलिप्रोपेलिनचंच असतं. हे बघा, आता एक उदा हलवाईचं कंटेनर आहे श्रीखंड आम्रखंडाचं, तर ह्याच्यामध्ये हा जो कोड आहे हा 5 आहे. पॉलिप्रोपेलिन. त्याच्यानंतर आपण स्वीट किंवा काही बाकी पण फूड आणतो पार्सल, तर ते सुद्धा ह्याच्यातनं त्याचा कोड 5 आहे. हे आहे. नंतर इव्हन आपण खजूर वगैरे ज्या पॅकिंगमध्ये येतं तर ते सुद्धा सगळे कंटेनर 5 नंबर असलेले असतात. तुम्ही बरेचसे कंटेनर पाहिले असे तर त्याचा कोड पॉलिप्रोपेलिनचाच असतो आणि 5 नंबर असतो. ओके. आता हे पॉलिप्रोपेलिन हे हायली रिसायकलेबल आहे. हे बऱ्याचदा रिसायकल केलं जातं. पुढचा कोड जो आहे तो कोड नंबर 6 PS पॉलिस्टायरीन.
आता पॉलिस्टायरीन म्हणजे काय, थोडक्यात आपण जे थर्मोकोल जे म्हणतो तो प्रकार आहे. आता आठवतं का काही वर्षापूर्वी जे डिस्पोजेबल डिश वगैरे यायच्या तर त्या या पॉलिस्टायरीनच्या असतात. आता त्या तशा मिळत नाही आणि त्याच्यावरती बॅन पण आणलेला आहे, त्यामुळे बऱ्याच ठिकाणी ते वापरले जात नाही पॉलिस्टायरीन. तर हे पॉलिस्टायरीन म्हणजे बघा हे आहे, हे मटेरियल पॅकिंगसाठी वापरतं आणि त्याचे ग्लास, कप आणि जेवणाची ताटं वगैरे मध्यंतरी मिळत होती, तर आता त्याच्यावरती बंदी आलेली आहे. सीडीचं कव्हर जे असतं ते पण हे पॉलिस्टायरीन पासूनच बनलेलं असतं. तर हे जे पॉलिस्टायरीन आहे हे नॉन रिसायकलेबल आहे, नॉन रिसायकलेबल. त्यानंतर 7 नंबरचा कोड आहे, त्याला अदर म्हटलंय. तर अदर म्हणजे कुठलं प्लास्टिक, तर ते नायलॉन, ॲक्रेलिक, पॉलिकार्बोनेट हे सगळे या 7 नंबरच्या कोडमध्ये मोडतात. तर ह्याच्यासाठी जे आपलं जे मोबाईलचं ट्रान्सपरंट कव्हर असतं बघा, तर ते 7 नंबरचं रेझिन असतं. त्यानंतर इथे खेळण्यामध्ये ह्याच्यात दाखवले बघा फोटोमध्ये, तुम्ही जे बिल्डिंग ब्लॉक्स वापरतात मेकॅनो वगैरे, तर त्याच्यासाठी जे मटेरियल असतं तर ते 7 नंबरचं प्लास्टिक असतं. माझ्याकडे काही एक्झाम्पल आहेत बघा. हल्ली या काही बायोडिग्रेडेबल बॅग्स येतात बघा, पॉलिथिनच्या बॅग्स, तर ह्याच्यावरचा कोड 7 आहे, ह्याच्यावरचा कोड 7 आहे. नंतर बिग बास्केटच्या पण बॅग्स आहेत, तर ह्याचा कोड सुद्धा 7 आहे, 7. थोडक्यात हे 7 नंबर जो आहे ते जरा चांगल्या क्वालिटीचं प्लास्टिक आहे. कम्फर्ट किंवा हे जे काही हे असतात लिक्विड, तर त्याच्यासाठी पण हे 7 नंबरचं प्लास्टिक वापरतात. सगळ्यात महत्त्वाचं, ज्या फिडिंग बॉटल प्लास्टिकच्या बाळांसाठी वापरल्या जातात, तर त्याचा कोड ते बॉटल घेताना त्याचा कोड बघायचा. शक्यतो 5 कोड असलेल्या बॉटल वापरू नये, 7 कोड असलेल्या वापराव्या. ॲक्च्युअली शक्यतो प्लास्टिक वापरूच नाही, पण प्लास्टिक जर वापरलं तर 7 नंबरचा कोड असलेलीच फिडिंग बॉटल बाळासाठी वापरावी. आता हे सगळे कोड जे आहेत तर त्याच्यातनं, किंवा हे जे मी सगळे प्रकार सांगितले त्याच्यातनं आपण काय शिकायचंय आपल्याला, आपण काय शिकलो. तर पहिली गोष्ट, प्लास्टिक ॲक्च्युअली वापरणं अयोग्यच आहे. त्यातल्या त्यात तुम्ही जे प्लास्टिक, काही ठिकाणी आपल्याला पर्याय नसतो त्यामुळे प्लास्टिक वापरावं लागतं, त्यातल्या त्यात तुम्ही जेव्हा प्लास्टिक जे वापरता तर ते शक्यतो रिसायकलेबल प्लास्टिक वापरू नये, किंवा ते जर वापरलं तर त्याचं सिंगल यूज ठेवायचा. फॉर एक्झाम्पल, आपण ही जी समजा या बॉटलमधनं म्हणजे पाण्याची बॉटल घेतली, तर पाणी पिऊन झाल्यानंतर ही बॉटल कचऱ्याच्या डब्यात टाकून द्यायची. डोंट रियूज दिस बॉटल फॉर अदर पर्पजेस, किंवा कुठे गावाला जाताना किंवा बाहेर जाताना त्याच्यात परत आपलं घरचं पाणी भरून ती वापरू नये. तसंच हे जे टेक अवे पॉलिप्रोपिलिनचे जे डबे आहेत तर ते सुद्धा परत वापरायचे नाहीत. काहीही स्टोअर करण्यासाठी सुद्धा ते परत वापरायचे नाही, कारण ते सिंगल यूजसाठी आहे. त्याच्यातलं फूड तुम्ही वापरल्यानंतर ते डबे कचऱ्याच्या डब्यात टाकायचे. डोंट रियूज इट. तर असं का बरं? तर हे जेव्हा रिसायकल करतात तर त्यावेळेला, आता फॉर एक्झाम्पल एखादं कंटेनर डिटर्जंटचं कंटेनर असेल आणि ते जेव्हा रिसायकल होतं तेव्हा त्यातले डिटर्जंटचे पार्टिकल्स पूर्णपणे डिस्ट्रॉय होत नाहीत. ते पार्टिकल्स सुद्धा त्या प्लास्टिक बरोबर रिसायकल होतात. तसंच जेव्हा रिसायकलिंगची प्रोसेस होते तेव्हा काही हार्मफुल केमिकल्स पण तयार होतात आणि ते केमिकल्स त्या प्लास्टिकमध्ये उतरलेले असतात. त्यामुळे शक्यतो जे रिसायकल केलेले कंटेनर्स किंवा प्लास्टिकच्या वस्तू असतात त्या सिंगल यूजसाठीच वापरायच्या, त्या परत वापरायच्या नाहीत. आणि प्लास्टिक जेव्हा तुम्ही वापराल तेव्हा शक्यतो त्याचा तो कोड म्हणजे 5 नंबरच्या ऐवजी तुम्ही 7 नंबर कोड असलेलं प्रिफर करा, कारण ते त्यातल्या त्यात जरा बरं प्लास्टिक असणारे नायलॉन, ॲक्रेलिक आणि पॉलिकार्बोनेट. तर या मुलांनो लक्षात घ्या की यापुढे प्लास्टिक जेव्हा तुम्ही घरात कुठली वस्तू आली तर आधी त्याच्या नंबरचा कोड बघायचा आणि
त्याप्रमाणे घरी आईला किंवा आपल्या घरी जे छोटे बहीण भावंड असतील त्यांना त्याप्रमाणे समजावून सांगायचं. कराल ना? मुलांना तुम्ही स्कूलमध्ये ॲसिड्स आणि बेसेसबद्दल शिकला असाल. ॲसिड्स जे असतात तर ॲसिड्स आर sour in taste and bases are bitter in taste. Also, bases are soapy in feel. जर आपण बेसला टच केलं, फॉर एक्झाम्पल आपल्याला माहिती आहे की साबण जे असतात ते बेसिक नेचरचे असतात. जर आपण साबणाला टच केलं, ओल्या साबणाला, तर आपल्या हाताला लगेच बुळबुळीत लागतं. याचा अर्थ ही एक टेस्ट आहे की बेसेस आर सोपी इन टच. तसंच acids contain hydrogen in their compound and after dissociation acids gives H+ ions. Also, bases contain hydroxyl in their compound and they after dissociation gives hydroxyl ions. हे सगळं आपण शाळेमध्ये शिकत असतो. आता ही ॲसिडिटीची एक्सटेंट, हाऊ मच ॲसिडिटी is present or how many H+ ions, how much H+ ions the acid gives, it is measured with the help of one scale and the parameter for that scale is pH. pH is the potence or strength of H+ ions. तसंच हायड्रॉक्झिल आयन्सचं बेसिक नेचरचं पण एक मेजर आहे, त्याला pOH म्हणतात. आता हे बघा, त्यासाठी एक pH स्केल तयार केलेली असते. हे मागच्या वर्षी आपल्या व्हिडिओजमध्ये मी सगळं दाखवलं होतं तुम्हाला की त्या स्केलमध्ये pH रेंजेस फ्रॉम 1 to 14. pH 1 to 6 is acidic, 7 is neutral and 8 from 8 to 14 is basic. आपण जर pH पेपर घेतला, मी एक pH पेपर पण तुम्हाला सॅम्पलसाठी दाखवते. pH पेपरचा कलर असा असतो आणि हा pH पेपर आपण एखाद्या पदार्थाला लावला आणि त्याच्यावर डेव्हलप झालेला कलर या स्केलवर आपण मॅच केला तर आपल्याला कळू शकतं की त्या पदार्थाची pH किती आहे. pH पेपर वापरून आपण जे ॲसिडिक असतात त्यांची साधारण रेडिश पिंकिश शेड असते. साधारण जे न्यूट्रल असतात किंवा वीकली बेसिक असतात त्यांची ग्रीनिश शेड असते आणि जे बेसिक आणि हायली बेसिक असतात त्यांची ब्लूइश शेड येते. तसंच आपण लिटमस पेपर पण वापरू शकतो. रेड लिटमस पेपर आहे आणि ब्लू लिटमस पेपर आहे. ब्लू लिटमस पेपर जर तुम्ही ॲसिडमध्ये बुडवला तर काय होतं, ब्लू लिटमस टर्न्स रेड अँड रेड लिटमस पेपर इफ यू पुट इन बेस इट टर्न्स ब्ल्यू. हे सगळं आपण स्कूलमध्ये शिकलेलं होतं. पण होतं काय, हे सगळं जे मटेरियल आहे हे स्कूलमध्ये असतं. आपण जेव्हा घरी काहीतरी करून बघायचं म्हणतो तेव्हा आपल्याकडे हे काहीच अवेलेबल नसतं. तर घरच्या घरी आपण कसं काय वेगवेगळ्या पदार्थांची ॲसिडिटी आणि बेसिसिटी चेक करणार, त्यावर पण एक उपाय आहे. आपण घरी एक पेपर बनवू शकतो आणि त्या पेपरने आपण घरातल्या बऱ्याच गोष्टी ॲसिडिक आहेत का बेसिक आहेत ते शोधू शकतो. आणि त्या पेपरचं नाव आहे रेड कॅबेज पेपर. बाजारामध्ये रेड कॅबेज मिळतो बघा, तर तो रेड कॅबेज घ्यायचा आणि तो ग्रेट करायचा म्हणजे किसून घ्यायचा. जर तुम्हाला किसा जमत नसेल तर पॅरेंट्सची मदत घ्या आणि रेड कॅबेज किसून घ्यायचा. त्याच्यानंतर हा जो किस आहे त्याच्यामध्ये तुम्हाला साधारण तो डीप होईल, पूर्ण बुडेल एवढं पाणी टाकायचं आहे आणि तो गॅसवरती बॉईल करायचा. एक 15 मिनिटं तो उकळून घ्यायचा. उकळल्यानंतर थंड करा, स्ट्रेन करा, गाळून घ्या तो. आणि जे कॉन्सन्ट्रेटेड व्हायलेट कलरचं जे व्हायलेट रेड कलरचं जे एक लिक्विड असेल त्याच्यामध्ये तुम्ही आपल्या घरात जे टिश्यू पेपर असतात, पण टिश्यू पेपरचे पण 2 प्रकार असतात, काही सॉफ्ट असतात आणि काही थोडेसे कडक असतात बघा. तर तो कडकवाला जो टिश्यू पेपर असतो त्याचे स्ट्रिप्स साधारण तुम्ही 2 इंचाच्या स्ट्रिप्स कट करा आणि त्या स्ट्रिप्स त्या पेपरमध्ये बुडवा. त्या स्ट्रिप्स आपल्याला त्या लिक्विडमध्ये बुडवायच्या आहेत. कीप इट फॉर 5 मिनिट्स.
त्याच्यानंतर त्या काढायच्यात आणि पूर्णपणे वाळवून घ्यायच्यात. त्या स्ट्रिप्स वाळल्या की अशा दिसतात बघा. बघा, हा रेड कॅबेज पेपर मी तयार केलेला आहे. तर हा जो रेड कॅबेज पेपर आहे, या पेपरनी आपण घरातल्या वेगवेगळ्या पदार्थांचे वेदर इट इज ॲसिडिक और बेसिक तुम्ही हे चेक करू शकता. आपण त्याची किती pH आहे ते बघू शकत नाही, पण आपण घरातल्या घरात आपण ते दिले आपल्या घरातले पदार्थ ॲसिडिक आहेत का बेसिक आहेत ते बघू शकतो. आता मी काही घरातलेच आपले सॅम्पल्स घेतलेले आहेत, तर ते आपल्याला ॲसिडिक आहेत का बेसिक आहेत ते आपण चेक करूया. आता या बाजूला मी हे बघा, हे सगळे ॲसिडिक पदार्थ आहेत, ते आपण चेक करू. सगळ्यात आधी आपण टॅमरिंड बघूया, चिंच. त्याच्यामध्ये हा पेपर मी बुडवला, तर हा पेपर रेड झालेला दिसतोय बघा, पिंकिश रेड झालेला आहे. ह्याच्यात बघा तो पिंकिश रेड झालाय. त्यानंतर व्हिनेगर. व्हिनेगर इज डायल्युटेड ॲसिटिक ॲसिड. ह्याच्यात पण आपण बघूया, हे घरामध्ये अवेलेबल असतं. व्हिनेगरमध्ये पेपर बुडवून बघू. बघा, हा पण पिंक रेड झालेला आहे, याचा पण कलर रेडिश पिंक झाला आहे. आता पुढचं सॅम्पल बघूया आपण. हा डव आहे, डव सोप आहे. त्याला मी वेट केलेला रेड कॅबेज पेपर लावते बघा. हे इथेच दिसतंय, त्याला ब्लूइश कलर आलाय. अजून एक आहे, सिंथॉल साबण आहे, त्याचं पण चेक करूया बघा. याला तर टच केल्याबरोबर तो ग्रीनिश ब्ल्यू झालाय. आपण जर ह्याची तुलना केली तर डव पेक्षा हा जो सिंथॉल आहे हा जास्त पटकन ब्ल्यूइश ग्रीन झाला, बरोबर. त्यानंतर टूथपेस्ट आहे, कोलगेट. त्याला कलर डेव्हलप व्हायला थोडासा वेळ लागेल, कारण तिचा ऑलरेडी कलर व्हाईट आहे. तरी पण बघा दिसतोय ह्याचा ब्ल्यू ग्रीन कलर आलाय. आता आपण असं करूया, ज्यांचे कॅबेज पेपरनी ब्ल्यू ग्रीन कलर दिलाय ते एका बाजूला काढूया बघा. टूथपेस्ट आहे, नंतर सिंथॉल सोप आहे, डव आहे, आणि आता आपण घेतलेले टॅमरिंड, व्हिनेगर. नंतर आपण हे पण बघूया, हा माझ्याकडे डेटॉल हँडवॉश आहे, त्याचा कलर बघूया. थोडासा ब्लूइश ग्रीन शेड आली आहे, पण कंपॅरेटिव्हली कमी आहे. हे एका बाजूला ठेवूया. नंतर प्रत्येक वेळेला तुम्हाला हात क्लीन करावे लागणार आहे, कारण तेच हात जर परत तुम्ही त्या पेपरला लावले तर वेगळा कलर डेव्हलप होईल.
त्यानंतर आपण टोमॅटो सॉस घेऊन बघू. जास्त आलं. याचा आधीच कलर रेड असल्यामुळे पण तरी पण त्याच्या साईडला बघा पिंकिश दिसतंय. तर याच्यावरनं तुमच्या लक्षात आलं असेल बघा की जे पदार्थ रेड कॅबेज पेपरला टच केल्यावरती ब्लूइश ग्रीन कलर येतो ते पदार्थ बेसिक आहेत आणि ज्यांचा कलर रेडिश पिंक येतोय ते ॲसिडिक आहेत. अजून काही आहेत आपल्याकडे उदाहरणं, ते बघूया आपण. हे बघा माझ्याकडे चॉक आहे. आपण थोडी चॉकची पावडर करूया आणि ती वेट केलेल्या पेपरला लावूया. थोडा कलर डेव्हलप व्हायला वेळ लागेल. पण एवढं निश्चित आहे की तो रेड पिंक झालेला नाहीये. हा थोड्या वेळाने ह्याच्यामध्ये ब्लूइश ग्रीन कलर डेव्हलप होईल. आपण थोडीशी वाट बघूया. तोपर्यंत आपण सॉल्ट बघू. कुठला कलर देतोय सॉल्ट. बघा सॉल्टने कुठलाच कलर डेव्हलप झालेला नाहीये. बट इज सॉल्ट, इट इज सोडियम क्लोराइड and it is neutral in nature. Therefore, it will not give any blue-green color or reddish-pink color. शुगर पण आहे. शुगर पण बघूया आपण ॲसिडिक आहे का बेसिक आहे. बघा शुगरनी पण कुठलाच कलर डेव्हलप झालेला नाहीये कारण शुगर इज अ ऑर्गॅनिक कंपाऊंड अँड इट डज नॉट गिव्स अँड इट्स अ न्यूट्रल कंपाऊंड. इट डज नॉट प्रोड्यूस एनी ब्ल्यू ग्रीन कलर और रेडिश पिंक कलर. तर आताच्या या ज्या एक्सपिरियन्सवरनं तुमच्या लक्षात आलं असेल की आपण घरच्या घरी रेड कॅबेज पेपर कसा तयार करायचा, ही पहिली गोष्ट. आणि रेड कॅबेज पेपर वापरून आपण घरातले पदार्थ ॲसिडिक आहेत का बेसिक आहेत हे पण बघू शकतो. जेव्हा रेड कॅबेज पेपर पिंकिश रेड होतो त्यावेळेला ते पदार्थ ॲसिडिक असतात. अँड वेन दिस रेड कॅबेज पेपर टर्न्स ब्लूइश ग्रीन इट इज बेसिक. आपण हे पण पाहिलं की डव इज लेस बेसिक दॅन द सिंथॉल. सिंथॉल हा थोडा स्ट्रॉंगली बेसिक आहे त्यामुळे त्याचा कलर लगेच डेव्हलप झाला, पण डवचा कलर डेव्हलप व्हायला वेळ लागला. तसंच तुम्ही लिंबू आणि चिंच याचं पण कंपॅरिझन करून बघू शकता. जेव्हा तुम्ही लिंबाला हा रेड कॅबेज पेपर टच कराल त्यावेळेला लगेच तुम्हाला तो कलर मिळेल आणि चिंचेला आपण लावला होता त्याला थोडासा वेळ लागला. त्यामुळे आपण कंपॅरेटिव्हली ॲसिडिटी आणि बेसिसिटी घरच्या घरी चेक करू शकतो. तुम्ही सुट्टीत नक्कीच हा एक्सपेरिमेंट करून बघा.